का बे श्याम्या, आज हळद आहे शितलीची. तर त्या बायकोले घरी राहायला लावतो ना 2-4 दिवस. आता कायले कामाला जाता म्हणा, कालही गेली. आज हळद आहे, उद्या लग्न आहे. चांगलं म्हणून का लोक? सांग ना तिले 2-3 दिवस, निदान 2-3 दिवस तर घरी राही म्हणा, नाही जास्त तर. दादा सांगितलं मी ना रात्रीच तिले. सांगितलं ते सांगन ना फोन करून. सांगन 2-3 दिवस नाही जाणार आहे, ते घरीच राहणार आहे. आज उद्या परवा 2-3 दिवस घरीच राहणार आहे, सांगितलं मी तिले. अन शितलीला आंदण घ्यायला लागेल ना आपल्याला, काही नाही काही. आता गरिबी गरिबी करू का काही करू, पण आपल्याला तर आंदण घ्यायच लागेल ना तिले. आता त्या दोन्ही बहिणीले आपण मोठी मोठी कूलर घेतले होते, आता इले कूलरच घ्याव का कूलर? आता उन्हाळ्याचा वेळ आहे, माझ्याजवळ एवढे मोठे पैसे नाही आहे दादा. कूलर कमसे कम किती महाग होते, 12-13 हजाराचा मोठा कूलर होते. मग कसं करायचं मग? एवढे मोठे पैसे आता काय करायचं एवढे? कूलर कूलर कायले घेतं, दुसरं काही घेऊ ना. आता कूलर तरी कायले घेता रे? कूलर घेता कूलर. आता त्या 2 पट्टीले घेतला होता ना कूलर तुम्ही. आता काही हर वेळेस कूलरच घेतला पाहिजे का? दुसरं काही घेणार कमी बजेटमध्ये काहीतरी. आपली पोरगी होती, आपली पोरगी मेली, जोयून मराले. आपली पोरगी नाही तर काय घेतलं होतं रे ते आल्या काकानं तिले. घ्या आले काय घेतलं होतं ते? अलमारी घेतली होती बाप्पा, अलमारी घ्या आले. आता पोरगी हाय नाही आपली, माई पोरगी नाही बाई. पाय तिचं आज नाव निघालं. कूलर गिलर नका घेऊ, दुसरं काही घ्या. आजी रुद्राचे पप्पा, मी काय म्हणतो माय मता नाही का तुम्ही? आजी तिले का नाही गॅस घ्या तुम्ही, गॅस ना सिलेंडर कामी येते तिले. तसं बी का नाही काय सांगताय ते समोर, मला वाटत नाही ते पटन म्हणून त्याचं वालं. गॅस घ्या मस्त. एवढी महागाई नाही राहत गॅस, आणि एवढे पैसेही नाही जात. 10-12 हजार कुठं लावत बसता? आपल्या तेवढं दोघा मिळून घ्या तुम्ही, श्याम भाऊजीन तुम्ही, तरी 6-6 हजार रुपये टाका लागन. हे वाली काय गॅस होईन किती? 5-6 हजाराचा होईन गॅस, नाही आहे का नाही? 3-3 हजारात हो निपटून जाते. अरे हो रे, गॅस घे ना, गॅस घे. गॅस कामाची वस्तू आहे गॅस. तशी बी ते चंदाकानी तिचा टिकाव लागू देणार नाही बाबू. आज नाही उद्या अलग काढूनच देणार आहे तिनं, म्हणूनही दाखवलं. गॅस की पोट्टीले कामी तरी येन. एवढा कूलर 10-12 हजाराचा घेण्यापेक्षा 6 हजाराची गॅस होते. तर 3-3 हजारात टाकून दोघंही भाऊ गॅस घेऊन घ्या मस्त. चांगली दिसते ना, कामी येते तिले. कामी येणारी वस्तू घ्या तिले, कामी येणारी गॅसच घे. दादा तसं करायचं का मग? गॅस घ्यायची का मग? मला बी बरं वाटून राहिलं गॅस. तसंच करू मग, गॅसच घेऊ मग तिले आपण, आहे का नाही? चाल मग आज जाऊ. आज तशी हळद आहे, उद्या लग्न आहे. आता चाललो जाऊ 10 वाजता गॅस घ्यायला. चाल ना. चाल बा, चाल करतो मग. चाल मग पटापट आंघोळ गिंगोड कर, जेवण खाऊन करू आणि चाललो जाऊ. वहिनी लवकर लवकर स्वयंपाक करा. तसंही आम्ही आता कामाला चाललो नाही 2-3 दिवस. लवकर लवकर स्वयंपाक करा, जेवण खाऊन करून तिकडून निघतो. आणि अजून मग ते लग्नाची तयारी न ते राहीन ना, आणि संध्याकाळी तर तिकडंच राहीन मग आता कार्यक्रम. तर लवकर स्वयंपाक करा. करतो ना स्वयंपाक. कुकर मांडला साहेब, वरण भाताचा कणिक भिजवली साहेब, भाजी करतो म्हटलं. श्वेता नाही आली जी बाहेर, कालही रात्री जेवली नाही जी ते श्याम भाऊजी. श्वेता आली नाही बाहेर, काऊन काय झालं, बरं नाही का तिला? 8 वाजले आलीच नाही, चाय पाणी नाही घेतला तिनं, काही नाही. मी 2-3 वेळा जाऊन पाहिलं, पण तुमच्या रूमचा दरवाजा लावूनच होता, त्याच्यामुळे मी काही मग तुम्हाला काही म्हणलं नाही. तर आवाज दे ना तिले, तब्येत बरोबर नसेल तर राहू द्या. वहिनी तिले बरं नाही आहे, बरं नाही आहे तिले, तर ती उठलीच नाही, झोपूनच आहे ती. बरं नाही काऊन? काय झालं तिले? एक चापट मारली तर झोपूनच आहे का? बिमारच पडली का लगेच एका चापटीनं? गरम झालं आहे थोडस. तिला गावातल्या दवाखान्यात वहिनी घेऊन जायचा बरं. काय माहित का तिला, काय माहित, रडत होती ती रात्रीला, त्याच्यामुळे होय का काय, तर तिचं अंग गरम झालं. बरी आहे सून, एका चापटीतच बिमार पडली बाप्पा. का हो निर्मलाबाई, काल तू गेली कपडे गिपडे आणाले, अरे मला नेलं नाही, मला सांगते ना एखादी शब्द, मी आली असती ना. त्या पोट्टीले शितलीले काही नाही काही घ्यावं लागेल ना आता. तर आपल्या गावात कुठं भांड्याचे दुकानं आहे, दुकानं राहिले, काही घ्या नाही लागन का तिले? मले सोबती होती, मी आली असती ना. कौसुबाई आलत्या संध्याकाळी, सांगे मले आम्ही म्हणे इथं सिटीत सामान घेतलं म्हणून. मला सांगितलं नाही तू ना. आता गावात भांड्याचे दुकानही नाही बाई, आता कुठून घ्यावं काय घ्यावं काही समजतच नाही.
आता सिटीत कसं जाऊ एकटीच? मला काही समजूनही नाही राहिला, काही निदान काही नाही काही घ्या तर लागन माहितीले. आजी काकू माझ्याजवळ आहे ना लागन तेवढे भांडे, मायवाले अन्नाचे भांडे आहे, फक्त नावच कोडा लागन त्याच्यावरचं. तुम्हाला लागत असन तर घ्या, लागेच पैसे नंतर दे जा, असं काही नाही. पाय ना, ये ना घरात पाहून घ्या, तुम्हाला जे लागते ते घेऊन जा. दे ना तर मग, दे ना. देईन ना मी पैसे, मग कायले आता दिन ना लागेल. मला दे ना, पाहू दे कोणते कोणते चांगले चांगले असन तर. एखादी पाहतो ना त्याच्यातलं. दे ना, देशील तर. हाय चांगली म्हणजे नवीनच आहे मायवाले, प्रेझेंटचे भांडे तसेच आहे पोत्यात भरून. कोणाला लागत असेल ना तर अजून सांग जा. आता गावात आपल्यावाल्या कोणाला लागत असेल तर घेऊन जा म्हणा माझ्याजवळचे. लय मोठे भांडे आहे जे मायवाले, मग एवढे ठेवूनच आहे ते वाले. तर घेऊन जा, तुम्हाला लागत असेल तर. कोणी बाकीचे असन त्याही सांग जा. अंता बाकीच्या बाया असन ना, जायनच ना आता सामान सुमान आणायला जायन नाही का, प्रेझेंट आणाले त्याच्यासोबत चालली जाईन तू. माझ्या घरच्या भांडे नको घेऊ तू, विकत नको घेऊ, काही गरज नाही माझ्या घरचे भांडे घ्या द्यायची. ऐकावून असे म्हणून राहिले, हाय ना आपल्या घरी भांडे लय सारे, हाय ना, देतो ना, अंता काकूले देतो, अजून कोणी लागत असन त्याला देतो ना, हाय ना. पडूनच आहे ते भांडे तसेच. कामी तरी येईन, 2 पैसे तरी येऊन जाईन त्या भांड्यात. तुले हाय का थोडीशी लाज? रोशने घरातले भांडे विकून राहिले, या ना घ्या ना, या ना घ्या ना. भंगारवाली होय का तू? भंगारवाली राहिले. एवढे नवीन नवीन भांडे तू लोकायले म्हणतं, कोणाला लागलं तर देतो मी न, बोलवा इकडं आणि पाठव जा इकडं. घरातले भांडे विकून राहिली, भीक लागली नाही हो तुले? घरातले भांडे विकून राहिली. आता पडूनच आहे ते म्हणून म्हणलं तेवढेच पैसे येते बा. आपल्या घरी किती सारे भांडे आहे तर देतो बा म्हटलं, लोकायले लागते तर आता. असं होय माय म्हणणं. तुम्ही तर काही बोलता आई मले. किती सारे भांडे आहे म्हणजे कितीक झालं तुले? तू इथं घाईतच लग्न झालं होतं आणि सारे कामाचेच तर भांडे आहे ते, घरात कामी नाही येणार का? लोकायले म्हणून राहिली तू, या मी भांडे देतो, या मी भांडे देतो. हो भीक लागली का तुले? घरात खाली भेटून नाही राहिलं आमच्यावाल्या? समजून नाही राहिलं का तुले सांगितलेली गोष्ट? घरातले भांडे विकून राहिली. थांब बरं, येऊ दे बरं त्या मायले सांगतो मी, थांब. जाय होय घरात, कामं कर जाय. कामात व्हायच्या आहे तिथं, इथं तोंड लाबडाले आली. अगं बोलत नाही म्हणते माणूस, पण बोलायचेच कामं करते. तिले वाटूनही नाही राहिलं थोडंसं का सासू म्हणून राहिली नको देऊ बा. आणि हे आपली चांगलं असते का घरातले भांडे विकणं? चांगलं राहिले तुले सर्व गोष्टी आहे, कोणत्या गोष्टी कमी पडून राहिले हो तुले? घरातले भांडे विकून राहिले. अन्नाचे होई म्हणून काय झालं? तू होई म्हणून काय झालं? तू होई म्हणून मग काय विकायचे का ते भांडे? राहू दे बापा रोशनी, राहू दे. तुझी सासू नाही म्हणते ना, बरोबर आहे तुझ्या सासू, तर जाऊ दे, राहू दे, नको देऊ. मी पाहतो आता कोणती बाई असन, 1-2 बाया त्याच्यासोबत जा लागन. असनच ना उद्या लग्न आहे तर काही नाही काही जायनच ना बाया घ्यायला. तिले कालच समजावून सांगितलं अंता मी का घरातले भांडे विकत नसते हो बाई, कामी येते कधी बी, काय गरज चालली विकायची? तरी तिचं आपलं तेच चालू. जाय, काय आहे काम तुझ्यावाले कर, जाय, इथं नको उभी राहू, जाय. माय सासू काल कौसू काकूच्या समोर घालून पाडून बोलली मला, आज अंता मामीच्या समोर घालून पाडून बोलली. कौनाच्या करून राहिले तर काय माहित. निवय अक्कल नसल्यासारखी वागून राहिली बिचारी. तिले कालच सांगितलं का बाई घरातले भांडे विकायचे नाही, तरी अजून गोष्ट काढली तिनं तुझ्या समोर. आता तेच म्हणे माय रोशनी, ने म्हणून भांडे, म्हणून मी म्हणलं बाई दे म्हणून, नाही तर मी काय नाही म्हणलं. मला माहित आहे का तिच्याजवळ आहे का नाही आहे तर. अहो बाया जाणारच आहे, गंगाई म्हणे मग, आणि मी जाणार म्हणे सिटीत, तिच्यासोबत जाणं. आणि हे बी आहे दयाले काहीतरी ऐर फैर करायचं आहे म्हणे. आता भाषाचं लग्न आहे तर ते जाणार आहे वाटते, दोघे नवरा बायको. तिच्या घरी जाई विचाराले आणि चालली जाय त्याच्यासोबत. गंगीचं तर नाही माहीत बाई मले, गंगीचं काय सांगा, पण नाही दया जाऊ शकते. हो दयासोबत जातो बाई, मग विचारतो तिच्या घरी जाऊन आणि जातो बरं. आवांदिनी बाई ही जाईल ना बाई म्हणता महिना त्याची 2-3 दिवस झाले भेटच झाली नाही बाई. त्याचा काही पत्ताच नाही, आले नाही इकडं बसाले, नाही तर येत असते दुपारून बसाले. आज तर काही वेळ नाही राहणार बाई. आता ते लागन ना त्याचं,
हळद गिळत कांदा लागन, हे करा लागन, ते करा लागन. तिच्या घरी आता तिनं सकाळपासून बोलावलं ना बाई पोरीले ना मले. तिचे भाव जाय आता इथं जाईन कपड्याले. हो दया जाय जाय ना, विचार ना मग. जाईन तर जाय, नाही तर सकाळी सुद्धी ते निघून जाईन, तू राहशील. बरं बाई, हो जातो बापा. नुसते घरातले भांडे विकाले काढली ना, थांब बरं आता. काढतो हिची चांगली. मी म्हणलं दया लवकर येजो, मामी होय तू लवकर येजो म्हणलं. मला हातीपत्री धराले कोणीच नाही आहे बरं. दोघेच्या दोघे लवकर या. गंगासोबत चालली तू सिटीत, तर लवकर येजो म्हटलं पटकन. रोशनी आहे तर तिची पोरगी तिले सुधरू देत नाही. निर्मला बाई आहे, आता सर्व बायाले सांगितलं अंता गिंताले. तर हो म्हणे येतो म्हणे. तर तू लवकर येजो, तू घरची बाई बाई का नाही, तर लवकर येजो. सकाळी सुधी जाणं हो बाई व. आणि लवकर येऊन जाय तिकडून, सिटीत जातो खरं तर. अहो चंदा काही गडबड नको करू, होते सगळं बरोबर. येतो ना. अहो मी बी चालली त्याच्यासोबत, दयाबाई सोबत कामाला जात होती वांगे तोडाले. पण मी म्हणलं आता इकडं जायचं आहे सिटीत, त्याच्यामुळे मी काही गेली नाही तिकडं. आता काही 2-3 दिवस जाणं काही होत नाही वांगे भांगे तोडाले. तर चला बा म्हटलं दयाबाई सोबतच जावं म्हटलं. मग आता सोबती आहे ते. येतो ना, येतो मी बी येतो ना. हो गहू माऊ तांदूळ फांदूळ तर त्या दिवशीच निवडून झाले म्हणा. पटापट दह्यानं आणून दिले आणि बायानं निवडून घेतले. आज हळदीचा कार्यक्रम आहे का नाही, तर म्हणून म्हणलं बरं तू ये जो गंगा. तू लय कामाची बाई आहे बाई, तोंडाची तर आहेस पण कामाची लय आहे. ये जो म्हणलं घरी लवकर. आम्हा इथं पंचायतच भरली हो तुमच्या सर्व जणाची बाप्पा. दयाबाई दयाबाई आम्हा म्हणता तुले तर सांगितलं साहेबांना, तुले काही सांगायची जरूरतच नाही आहे. तुले सांगितलं मग आणीच लवकर येच बाई घरी. चालली तर नाही ना कुठं? बंद चालली ना वा, सिटीत चालली ना मी. म्हणून ते दयाबाईला विचारायला आली. मला निर्मला बाई सांगे दया चालली म्हणे सिटीत, तर म्हणून म्हटलं मला सोबती होते बा, तर म्हणून विचारायला आली. तर तुम्ही इथंच उभ्या दिसल्या मला. तू चालली का हो? काय घेऊन राहिली हो अशी बाप्पा? तुले कोणतं काम आहे व जायचं? अहो माया सोन्याची मामी होय ना तू. माया होणाऱ्या सोन्याची मामी होय ना, तुले ऐर फैर करा लागत. आता सितलीले भांडं घ्या लागन बाई. आता दोन्ही परती आम्हालेच म्हणजे दोन्ही साईडनं व्हा लागन ना बाई. आता पोरीले भांडं घ्या लागन, पोरीच्या इकडूनही व्हा लागन. तुले ऐर मैर करा लागन ना बिचारे. म्हणून जातो म्हणलं. तर दया तर मी अंजनीबाईच्या घरी गेली होती. अंजनीबाईले म्हणलं चालता का म्हणलं जाऊ म्हटलं. तर अंजनीबाई म्हणे माझ्या सोनेला सांगतो म्हणे मी आणाले. मी नाही जात बाई म्हणे, माझ्या टोंग दुखते आणि ऊनही लय आहे म्हणे. मागच उन्हानं बिमार पडली म्हणे मी, तर आता काही मी येत नाही म्हणे. म्हणून इकडं आली बाई धावत धावत. एकटीले जाऊशा नाही वाटत व सुनं सुनं लागते. म्हणून म्हटलं चला दयाच्या सोबत जावं म्हटलं. आता ऐर मैर बाई काही करायची जरूरतच आहे का? बिचारे नाही केलं तर काय होते हो? ऐर न फैर. मला काही ऐराची की जरूरत नाही. एवढं काही नको करू अंता, एवढा नको विचार करू तू. नाही हो बाई करा लागन ना बिचारे. बरं नाही वाटत मला. पहिले आपलं नातं नाही होतं, रोशनीच्या वेळेस गावगाडाच होता आपला. आता कसं नातं जोडून राहिलं ना, घ्या लागन ना मले. त्या भावानं सांगितलं ना माई, त्या आणल्या भाऊनं सांगितलं ना मले बाईले ऐर कर्जो म्हणे दादाले ना बाईले. मग आणा लागन ना, दिले ना माय पैसे गिसे मला सकाळीच देऊन गेले ते तहसीलमध्ये. करा बापा गोष्टी तुम्ही, काय करायचं काय नाही, जायचं नाही जायचं. मी चालली बाई घरी, मला लय काम आहे. अहो मी बी येऊन राहिली अंता. मले बी का नाही चंदाले ऐर करायचं आहे ना. माई आता किती काही नाही म्हणलं, आम्ही भांडतो काही करो, पण मैत्रिणा तर होय बाई आता. तर मी बी ऐर करणार आहे. तिले ऐर घेतो ना, त्या चरणदादालाही घेतो आणि तिलेही घेतो. तिच्या पोरीच्या लग्नातही नाही घेतला, तर आता रोशण्याचंच आहे तर घेऊन घेतो बाई म्हणलं. आणि शितलीले काहीतरी घेऊन घेईन डब्बा मब्बा एखादी स्टीलचा. तर मी बी चालली दयाच्या घरी त्याच्याचसाठी विचारायला आली. चालशील तर चाल मग, पटपट करू. 9 वाजले आता, 10-10:30 वाजेपर्यंत पटकन करा आणि चाला मग. हे तर कोणाले तर काही घेत नाही बाई. उली 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 याच्यात भागवते निसते ना. आज म्हणते चंदाले ऐर घेतो म्हणते. चांगली गोष्ट आहे बाई. नाही चंदाचं तिचं पट्टे ना, भांटे चांगले होते त्यावाल्या, घेतही असं. चालेल माई. आंघोळ पाणी की झालं आहे, स्वयंपाक पाणी की झाला आहे. फक्त कपडे धुतो थोडेसे, 1-2-4 घास खातो आणि निघू मग. तुमचे झाले असं ना? 10:30 वाजता निघू अंता बाई. 10:30 वाजता तुम्ही तर बस स्टॉपवर 10:30 वाजता दोघी जणी या. मी बी येतो तिथं. बरं 10:30 वाजता ये. जामजीनं मला काल मारलं.
मी बोलणारच नाही आता त्याच्यासोबत, श्यामजीसोबत. नाही काही गलतीनंच मी मारलं. 2 शब्द आई बी बोलल्या, मी बी बोलली. काय झालं मग, सबकून गालावर मायवाले मारली, वय आले माय गालावर. उठणारे नाही मी आता. श्वेता उठ ना बाई. हाय श्वेता उठ ना. कान झोपून आहे बाई, उठ ना. हो बाई, लढून राहिली का काय हो बाप्पा? हो लढून राहिली. येतं श्वेता. हो लढून राहिली का? कालपासून बाई तू लढून राहिली. रात्री जेवली नाही, काही नाही बाई. कसं करावं ते श्वेता? होतेच आहे नवरा बायको, एवढं नाही टेन्शन घ्यावं लागत. बाई असं झोपून राहिलं ना होईन का बाई? श्वेता चल बरं, जेवण घेऊन कर. साले सगळे कामं धामा झाली आहे. त्या काकूच्या इकडे जावं लागेल आपल्या दोघीले बी. नवलू काकूच्या इकडे कामं करू लागेल तिकडं आता. तिकडं आता नवडा जायचं संध्याकाळचा कार्यक्रम. चल बाई जेवण घेऊन करून घे, आंघोळ पाणी करून घे. असं झोपाव नाही हो. असं काय 2 गोष्टीचं झालं तर काय असं फुगून फागन काय बोलावं आता तुले. तसेच आहे दोघे भाऊ बिचारे. श्वेता रुद्रचा पप्पा काही कमी आहे का? मायले बोलली गेली मी एखादी शब्द आडवाट गिडवा दन देते ठेवून मला. गालावर काय, पाठीवर काय, केसही काय ओढते. काय करतो माय? दुसऱ्या दिवशी डोळे पुसत उठाच लागते. लेकरासाठी म्हण, घरासाठी म्हण. झोपून राहिलं नव्हेन का? सांग बरं बाई श्वेता. जाऊ दे, जे झालं ते झालं. जाऊ दे. माय काही चुकी होती का ताई? पण आई मला बोलल्या म्हणून मी त्याला बोलली ना. श्यामजीनं माय ऐकलं नाही, काही नाही. मला विचारलंही नाही. चपकन आले ना गालावर दिल्ली मला ठेवून. पाठीवर दिल्ली मला एक ठेवून बुक्की. हे बरोबर आहे का श्यामजीचं? मी चालली गेली म्हणजे मग मी माझ्या घरी. नाही जाऊ नको श्वेता, जाऊ नको. एवढ्या गोष्टीसाठी जात असते का बाई घर सोडून? मग तशीच सवय पडते, मग माणसाली सवय पडते. काय होईन बा, जाय ना 2 दिवस गावाले. जाऊ दे. असं नाही करायचं. कायले गाव घर कायले सोडायचं? घर नाही सोडायचं आपलं घर कायले सोडायचं? इथंच राहून समजून सांगायचं चांगलं. आता मला किती रागावर मारते मायच्या, पण आता काय करतं? पहिले मी नाही तसंच केलं. मारलं का चाललीच जाऊ, पण ह्यो माणूस तसंच बेसरम बनला बाई. जाऊ मग काय करतं? राहू दे, जाणं काही हे आहे का बिनफालतू? आपलंच नुकसान होते, राहू दे. आणि मग तिकडे बी आपल्या बाहेरचे लोक म्हणते इले सवयच पडली म्हणते. उलीसं मारलं का चालली घरी, उलीसं मारलं का चालली माय बापाच्या घरी. मग लोकही काही जगू देत नाही बाई. लोकही तरी कमी नालायक राहते व. नवऱ्यानं मारलं तर चालते, पण माय बापाच्या घरी राहिलेलं नाही चालत त्याइले. दुनियाची रीतच आहे बाई अशी. आता काय करतं? चल, ते शामभाऊजी म्हणे शेवटी त्या नवऱ्यालाच कदर आली का नाही? माझ्या नवरा तर तसा नाही बाई. जा म्हणे तिला दवाखान्यात नाही, जा म्हणे तिला जेवण खाऊन करायला लावा म्हणे. दवाखान्यात नाही म्हणे, अंग गरम झालं म्हणे तिचं. सांग बरं. मला असं येते बाई तुमच्या दोघा नवरा बायकोचा. माझ्या नवरा तसा नाही बाई. श्वेता भांडणं गिणं झाले, मारलं गिरलं का दुसऱ्या दिवशी उठ न. छाय उठ न. स्वयंपाक बनवत नाही का? जेवायला बनवत नाही का? आम्हाला देत नाही का खाले हो? उठ न. असं करते, पण असं नाही म्हणत का तुला कुठं लागलं का हो, का दवाखान्यात चालतं काय हो? आपण जेव्हा सांगाव का नाही माय हे दुखते ते दुखते, मग म्हणते चल दवाखान्यात चल. मग असं आहे बाई आमचं आलं. सांग बरं. मी आजी बिलकुल सहन करणार नाही. आई जर मला बोलल्या ना तर मी नक्की बोलेन. मी नाही ऐकणार आईचं. श्वेता कसं आहे, इकडून ऐका लागते, इकडून सोडा लागते. तेव्हा कुठं संसार जागेवर राहते माय. आता मला बोलणे लय येते, त्यापेक्षा येते आता बोलणे मला येत नाही का? पण कधी बोलायला लागते, कधी सोडायला लागते. तसंच चालते माय घर. अशा प्रत्येक गोष्टीला भांडणं केलं नाही जमत बाई. चल उठ. नको करू. तुला काय करायचं सण नाही करायचं, नको करू बाई. तुला काही मी म्हणत नाही, तुमच्या दोघांच्या मनात मी पडत बी नाही. पण उठ बाई, मला बरं नाही वाटून राहिलं. तू रात्रीपासून जेवली नाही ना. उठ चल बरं. थोडंसं आंघोळ पाणी कर आणि जेवण कर. चल बरं, ये उठ. येतो ताई, मी आंघोळ करून बाहेर येतो मी आंघोळ करून. ये बरं, ये लवकर. मी बोलवायला येणार नाही आता. लवकर ये बाई, मला काम आहे बाई. ये पूजा, मी काही बाई आता बायासोबत जाणार नाही आहे, तर तूच का नाही एखादी काही घेऊन ये जो प्रेझेंट आहे त्या पोरीले आंदन म्हणून. आपल्या शीतलले काहीतरी आता नवी तुरणी पोरगी आहे, तुले तर समजते साऱ्या गोष्टी, तर घेऊन ये जो म्हटलं एखादी त्या पोरीले आंदन. आई मला काही वेळ नाही भेटणार, कारण की श्वेता येणार नाही आहे. श्वेता आता तिच्या नंदेचं लग्न आहे, तर 2-3 दिवस घरीच राहणार आहे. तिनं मला फोन करून सांगितलं आणि त्या मॅडमला सांगितलं, तर मला आता याटोनं जावं लागेल. तिकडून याले याटोनंच उशीर होईल, तर मला वेळ नाही भेटणार मार्केटमध्ये जाले. आणि लय वेळ लागते ते पाहाले आणि हे कराले. तुम्ही जा ना, बायासोबत बसल्या बसली याटोत बसून जाणे आणि याटोत बसून येणे आहे. अहो डबल खर्च लागण्यापेक्षा तिकिटीले वेळच किती लागते व. ते घ्याले एखादी काही घेऊन घे जो सामायन. खूप मोठं तर काही घ्यायचंच नाही हो बाई पूजा. थोडासा वेळ काढजो, त्या मॅडमले थोडीशी सुट्टी मागजो ना, अर्ध्या पाऊण घंट्याची पहिलेच, आणि चालली जाजो. नाही जमणार आई मायवालं, खरंच नाही जमणार. माय जाणं होत नाही तिकडं, मार्केट दूर आहे, मी काही जात नाही. तुम्ही चालल्या जा, बाया आहे सोबत. तर तुम्हाला काय होऊन राहिलं जाले? बाया आहे ना, जा ना सोबत त्याच्यावाल्या.
पैसे दिले आहे तुमच्या पोरानं? हो पैसे गिसे दिले आहे, पण मी म्हणलं आता तू सिटीतच जात असतं कामाले तर मला वाटलं तू आणशीन बा. मले काय माहीत तुले राग आला म्हणून एवढा. त्याच्यात काय राग याचा आहे बाप्पा. जाय कामावर जाय, मी पाहतो बायाच्या हातून एखादी काहीतरी बोलवीन. माय होत नाही बाई जाणं, कारण की मी मागच बिमार पडाले उन्हानं, आणि ऊन आहे लय. बायाच्याच हातून काहीतरी बोलवीन मी. तर चालली गेली बाई. 1-1.5 घंट्याची सुट्टी नसती दिली का हिच्या आल्या त्या मॅडम ना. इले आणलं असतं तर काय झालं असतं. नाही श्वेता येऊन नाही राहिली ना, मला वेळ नाही भेटून राहिला म्हणते. आता काय बोलावं मग आता. काऊन काय झालं अंजनी, काय झालं का तुमच्या दोघीचं? नाही काही नाही झालं आजी. त्या नलूच्या पोरीचं लग्न आहे का नाही, ते एखादी सामान आणलं म्हणलं तिच्यासाठी काही, तर म्हणते मला वेळ नाही भेटत म्हणते, आणि चालली गेली. तर अहो बाया चालले ना, याटो करून चालले ना बाया. जा ना तू, जा ना त्याच्यासोबत. जायचं असतं बायासोबत तर गेली नसती काजी, पण माय टोंगे दुखून राहिले ना, उन्हीनं बिमार पडली म्हणून जायची हिंमत नाही होऊन राहिली माई. म्हणून तिले सांगितलं पूजाले, तर ते तोरा दाखवूनच चालली गेली. आता अंताजवळगी पाठवा लागन बाई एखादी काहीतरी. काय आणायचं आहे, फक्त एखादी भांडस आणायचं आहे तिले. देऊन देईन एखादी पैसे 500-600 रुपये, आणि काही चांगलं घेऊन यायला लावतो तिले तिच्यावाल्या पसंतीनं, अंताच्याच पसंतीनं. जातो बाई, ते जायच्या पहिले जा लागन, नाही तर निघून जाईन. येतो बरं मी अंताच्या घरून, जातो तिले पैसे गिसे देऊन येतो आणि पाठवतो तिच्याच जवळ. पहा बरं काय म्हणन लोक. सून तर जाते बाई म्हणून रोज कामाले, आणि म्हणून सून नाही आणत का म्हणून तुमची, विचारण नाही का बाई. पण आता काही नाही काही सांगाच लागन त्याले. सांग अंताले, सांगतो समजावून. जा जा, ते आताचे जायचे आहे त्याच्याजवळ दे पैसे, आणते ठेवायला. जा.